नमस्कार मित्रांनो, MahaTeacherRecruitment.org या शिक्षक पदभरती संबंधित पवित्र पोर्टलशी संबंधित ऑफिशियल वेबसाईटवरील पवित्र पोर्टल 2022 टॅबवरील न्यूज बुलेटिनमध्ये दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी एक ऑफिशियल प्रेस नोट पब्लिश करण्यात आलेली आहे. ठीक आहे, कधी ध्यानात ठेवायचं, पवित्र पोर्टल 2022 ची जी भरती आहे त्याची पवित्र पोर्टल 2022 असं ऑफिशियल वेबसाईट नाही. त्याची ऑफिशियल वेबसाईट आहे MahaTeacherRecruitment.org. त्या वेबसाईटवर गेल्यावर होम पेजवर तुम्हाला 2 टॅब दिसतील. त्याच्यातला उजवीकडला टॅब पवित्र पोर्टल 2022 त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला TAIT 2022शी संबंधित पदभरतीशी संबंधित न्यूज बुलेटिन आणि वेगवेगळे माहिती तुम्हाला त्या टॅबवर मिळत असते. ठीक आहे मित्रांनो, 6 फेब्रुवारी 2025चं प्रेस नोटमध्ये काय काय दिले पाहूया. बहुतेक ही सेकंड फेजबाबतच माहिती असेल. पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरती दुसऱ्या टप्प्यातील, बरोबर आहे, सेकंड फेज जाहिरातीच्या कार्यवाहीबाबत TAIT 2022. ठीक आहे, म्हणजे TAIT 2022ची जी परीक्षा दिलेले पोरं आहेत, कॅन्डिडेट आहेत, त्यांच्याकरताच ही सूचना आहे, बाकीच्या लोकांकरता नाही. पॉईंट नंबर 1, महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022चे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. बरोबर आहे, हे 2022ची भरती होती, त्याची परीक्षा झाली होती 2023ला. पुढे येतोच पॉईंट तो. पॉईंट नंबर 2, सदर ऑनलाईन चाचणी दिनांक 22 फेब्रुवारी ते 3 मार्च 2023 या कालावधीमध्ये घेण्यात आली. बरोबर आहे, अगोदर सांगितलं होतं. या चाचणीसाठी एकूण 2,39,730 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,16,443 उमेदवार चाचणीस प्रवेश झाले. त्यापैकी 1,63,061 उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र पूर्ण केले आहेत. पॉईंट नंबर 3, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील इयत्ता 1ली ते 12वी करिता शिक्षण सेवक शिक्षक या रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे. ठीक आहे, तुम्हाला पॉईंट कळालं. राज्यातल्या जेवढ्या काही शाळा आहेत त्यांची भरती पवित्र पोर्टलतर्फेच करण्यात येणार आहे. ध्यानात ठेवायचं आहे, ऐकलं, 1ली ते 12वी पर्यंतची. ठीक आहे, पहिल्या टप्प्यातील जानेवारी 2024 मध्ये प्राप्त जाहिरातीनुसार 21,778 रिक्त पदांच्या पदभरतीची कार्यवाही पूर्ण झाली आहे. पॉईंट नंबर 4, आता टप्पा 2 अंतर्गत शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिराती पब्लिश करण्यासाठी दिनांक 20 जानेवारी 2025 पासून पोर्टलवर सर्वच व्यवस्थापनांना सुविधा देण्यात आली आहे. याबाबत माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी पदभरतीबाबतचा आढावा घेतला असता अद्यापही स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांकडून शिक्षकांच्या पदभरतीबाबत पोर्टलवर जाहिराती अल्प प्रमाणात प्राप्त झाल्या आहेत. आता ही खूप दुःखद गोष्ट आहे की जाहिराती पब्लिश करा म्हणून त्यांना आदेश प्राप्त झाल्यानंतर सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी शैक्षणिक व्यवस्थापना किंवा संस्था जाहिराती का देत नसतील? म्हणजे याला शिक्षकाची गरज नाही का? मग शिक्षकच लागत नाही तर विद्यार्थ्याला शिकवणारे कोण? ठीक आहे, अत्यंत दुःखद गोष्ट आहे. विद्यार्थी परेशान आहेत, पालक परेशान आहेत, त्यांना टीचर मिळत नाहीत. 6वी ते 8वी स्पेशल टीचर असतो त्या विषयाचा, तर मराठी टीचर इंग्रजी शिकवत आहे, इंग्रजी टीचर मराठी शिकवत आहे, असं अनेक शाळांमध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. ठीक आहे, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पाहावयास मिळतं. सायन्सचा टीचर 6वी ते 8वीचा सोशल सायन्स शिकवत आहे, सोशल सायन्सवाला सायन्स शिकवित आहे. मग तिथं टीचरची गरज नाही आहे का? ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. त्याच्यावर आदरणीय माननीय शिक्षण मंत्री, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी ह्याच्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे.
त्यांचं काम पण चालू झालेलं आहे, ती भेट देत आहे शाळेला. बरं, शिक्षक भरती अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. एकतर जी सुशिक्षित बेरोजगार जी आहेत D.Ed B.Ed TET धारक वगैरे, तर त्यांनासुद्धा जॉब मिळत नाही, खाजगी शाळातसुद्धा मिळत नाही. मग जर सरकारी भरती जर व्यवस्थित झाली तर त्यांना जॉब पण मिळेल आणि विद्यार्थ्यांना वेल क्वालिफाईड ट्रेन्ड टीचर्स मिळणार आहेत. आदरणीय दादाजी भुसे साहेबांनी ह्याच्याकडे लक्ष द्यावे असं आपण आपल्या यूट्यूब चॅनलमार्फत, आपल्या 1380+ सबस्क्रायबरमार्फत आणि 1,60,000 व्ह्यूवर्स जी व्ह्यूज झालेले आहेत त्यांच्यामार्फत आपण त्यांना विनंती करत आहोत, माननीय शालेय शिक्षण मंत्री यांना, की कृपया त्यांनी लक्ष द्यावं. पुढचा पॉईंट, राज्यातील सर्वच शैक्षणिक व्यवस्थापनांना आवाहन करण्यात येते की आपल्या अधीनस्थ शाळांतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कारवाई करावी. आता किती वेळा आवाहन करायचं? अगोदर पण आवाहन केलेलं आहेच, आवडच आहे. पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी TIIT2022.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. मी तुम्हाला अनेकदा सांगितलेलं आहे, ही ऑफिशियल वेबसाईट आहे. विद्यार्थी काय करतात, पवित्र पोर्टल टाकतात आणि वेगवेगळ्या सर्च रिझल्टवर क्लिक करत राहतात. mahateacherrecruitment.org.in हीच पवित्र पोर्टलची तसेच शिक्षक पदभरतीसाठी महाराष्ट्रातील एक आणि एकमेव ऑफिशियल वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवरच पवित्र पोर्टलचं टॅब आहे, त्या टॅबवर क्लिक करून तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये जाता येते. संस्थाच्या लॉग इनमध्ये, कॅन्डिडेटच्या लॉग इनमध्ये ह्याच वेबसाईटवर जायचं आहे, दुसरी कुठली वेबसाईट नाही. ठीक आहे. सदर जाहिरातीसाठी पवित्र पोर्टलवर दिनांक 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. आता जी जुनी मुदत होती संस्थांना जाहिराती देण्याची ती संपलेली असल्यामुळे नवीन मुदत देण्यात आलेली आहे. नवीन मुदत असणार आहे 20 फेब्रुवारी 2025. शैक्षणिक संस्थांना पदभरतीबाबत जाहिरात देण्यासाठी काही अडचणी असल्यास edupavitra2022@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा. आता सर्वच गोष्टी माहीत आहे शैक्षणिक व्यवस्थापनांना, शैक्षणिक संस्थांना, फक्त त्यांनी कारवाई करायची आवश्यकता आहे. हजारो शाळा आहेत त्याच्यामध्ये शिक्षक अवेलेबल नाहीत, शिक्षक आहेत तर स्पेशल टीचर नाहीत, ध्यानात ठेवायचं आहे. 1ली ते 5वी D.Ed पास टीचर आहेत, ती कोणताही विषय शिकू शकतात. 6वी ते 8वी स्पेशल टीचर असतो, त्याला TET सेकंड पास व्हावी लागते. TET सेकंडमध्ये ऑप्शन असतात, सोशल सायन्स किंवा सायन्स अँड मॅथ्स. ठीक आहे. मग त्याच्यापैकी TET जो पास होईल त्याला 6वी ते 8वी ते विषय शिकवायची परवानगी असते. असे शिक्षक 6वी ते 8वी वर्गाला अत्यंत कमी आहेत. तुम्ही तुमच्या जवळच्या शाळेमध्ये सुद्धा पाहू शकता. ग्रांट, जी ग्रांट दिलेली शाळा आहेत, ग्रांट एड किंवा एड म्हणजे काय, त्याला अनुदान, त्याला आपण ग्रांटेड म्हणतो, तर ती ग्रांट एड असं आहे. ठीक आहे. म्हणजे अनुदान, थोडक्यामध्ये अनुदान, जी अनुदानित संस्था आहे त्याच्यावर सुद्धा 6वी ते 8वीचे टीचर्स नाहीत, स्पेशल टीचर्स नाहीत, त्या TET पात्र शिक्षक नाहीत त्यांच्याकडे. 9वी ते 12वी तर स्पेशल टीचर असतात. इंग्रजीचे B.Edचे टीचर्स असतात. ठीक आहे. B.Edला त्यांची अध्यापन पद्धती असावी लागते. असे स्पेशल टीचर तर असतात, त्यांचीसुद्धा कमतरता आहे. आता त्यांना विचारणारं कोणी नाही का, त्यांना गरज नाही म्हणून ती देत नाहीत, तर एवढ्या जागा रिकाम्या आहेत. 65,000 जागा रिकाम्या आहेत. भरती तर 21,000ची सुद्धा पूर्ण झालेली नाही. तर सर्वच यूट्यूब चॅनलवरील जेवढे काही टीचर, आता आपण टीचर भरती संबंधित जास्त काही व्हिडिओ करत नाहीत, परंतु इतर सर्व जी टीचर भरती संबंधित व्हिडिओ करणारी जी हे आहेत, आपले सर आहेत, विविध चॅनल्स आहेत, पॉप्युलर चॅनल्स आहेत, 5-5, 7, 10 वर्ष झालं शिक्षक भरतीशी संबंधित अपडेट देणारे, व्हिडिओ बनवणारे टीचर्स आहेत. त्यांनीसुद्धा आदरणीय दादाजी भुसे यांना भेटून ही जी अडचण आहे ती सांगणं गरजेचं आहे. आपलं तर नवीनच यूट्यूब चॅनल आहे, आपण ह्याच्यातर्फे सुद्धा विनंती करत आहे शालेय शिक्षण मंत्री साहेबांना की ह्याच्यात लक्ष घालावं. कारण आपलं जे महाराष्ट्र सरकार आहे, मला वाटतं कदाचित देशातले एकमेव सरकार असेल, राज्य सरकार, जे शिक्षणावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करत असतं. लाखो टीचर्स शिकवत असतात. 1 लाख शाळा असतील माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये, 1 लाख शाळा माझ्या माहितीप्रमाणे. ठीक आहे. तर एवढे लाखो टीचर्स शिकवत असतात, शिक्षणाकरता डेडिकेटेड आहेत ती. रिकाम्या जागा जर भरलं तर विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळेल आणि अनुदानित संस्था असल्याने
तिथं पैसे भरायची काय गरज नाही. त्याच्यामुळं गोरगरीब आपल्या इथं खूप मोठ्या प्रमाणावर गरीब जनता आहे. त्यांना इंग्लिश मिडियम किंवा CBSE पॅटर्न, ICSE पॅटर्न असे जे वेगवेगळ्या पॅटर्नच्या शाळा आहेत त्याच्यामध्ये 50,000 रुपये, 1,00,000 रुपये प्रतिवर्ष भरून फीस भरून, तसेच त्यांचं ट्रान्सपोर्टचा खर्चा, इतर ट्युशनचा खर्चा, कोचिंगचा खर्चा, असा एवढा मोठ्या प्रमाणाचा खर्चा पहिलीपासून द्यावा लागत आहे. पहिलीपासून. आता आम्ही असतो तर 10वीपर्यंत, आम्ही जेव्हा होतो त्यावेळेस 10वीपर्यंत शिक्षण फुकटच होतं. फक्त कोचिंगचे पैसे द्यावे लागायचे. ट्युशन बाहेरून जी कोचिंग क्लासेस किंवा ट्युशन लावली जायची त्याचे पैसे द्यावे लागायचे. शाळा तर फुकटच असायची. तर आता पहिलीपासून शिक्षण, पहिलीच्या अगोदरपासून सुद्धा फीज भरूनच शिक्षण खाजगी संस्था देत आहेत. विविध माध्यमाच्या, इंग्लिश मिडियमच्या किंवा इतर माध्यमाच्या शाळा. तर जर सरकारी शाळामध्ये रेग्युलर टीचर भरती झाली तर जे गोरगरीब पालक आहेत त्यांचे लाखो रुपये वाचतील. त्यांची परिस्थिती, ते पैसे त्यांनी त्यांच्या दररोजच्या ज्या अत्यावश्यक गोष्टीसाठी खर्च करू शकतील लेकरासाठी. शिक्षण जर फ्री मिळालं तर त्याला. तर अशा प्रकारे गरिबांसाठी ही भरती करणं आवश्यक आहे. रेग्युलर भरती व्हावी आणि यूट्यूब चॅनल जेवढे आहेत त्यांनी दादाजी भुसे यांना भेटून विनंती करणं आवश्यक आहे. जेवढे विनंती करतील तेवढे ते लक्ष देतील ह्या भरतीमध्ये. अनेक भरती होणार आहे, अनेक TIT किंवा टेट परीक्षा होणार आहे म्हणत आहेत. त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला विनंती करत राहावं लागेल शासनाला. सर्वच यूट्यूब चॅनलनी काही मतभेद असतील तर मतभेद विसरून जाऊन सर्व जी D.Ed B.Ed संस्था आहेत, युनियन आहेत, संघटना आहेत, त्यांनीसुद्धा ह्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. अगोदरपासून घेत आहेत, मोठ्या प्रमाणात घेतला पाहिजे. काही लोक त्यांना सरकारी नोकरी लागल्यानंतर ती विसरून जातात की आपण काम करत होतो, आपण संघटनेचं काम करत होतो किंवा काही बी असं. ते संघटनेत असू नसो बरं ते विसरून जातात नोकरी लागल्यानंतर. आपलं कल्याण झाल्यानंतर दुसऱ्याचं कोण बघणार आहे काय. आणि जर काही विसरलेले नसतील आणि काम करत असतील तर त्यांचे इतके भारी माणसं नाहीत. ठीक आहे मित्रांनो, हे आपल्या सेकंड फेजसाठी किंवा दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीसाठी जी कोणी आतुरतेने वाट पाहत होते अशा आपल्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. जशी काही पवित्र पोर्टल, आपण शिक्षक भरतीसंबंधी जास्त काही व्हिडिओ बनवत नाही, पण जिथं कुठं गरज पडेल तिथं आपण व्हिडिओ बनवू आणि विनंती करू शासनाला. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.